तर या बजेटमधून नांदेडकरांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सतेश मोहिते यांनी। केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। शेतकऱ्यांच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण बांधावर आहोत, शेतकऱ्यांसोबत चर्चा करूया की त्यांची काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून। आता केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं की केंद्र सरकारनं कोणत्या बाबींचा यात समावेश करावा? केंद्रानं कर्जमाफी द्यावी। 2 वर्षापासून सतत नापिकी होत आहे अतिवृष्टीमुळे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे हमी भाव द्यावा शेतकऱ्यासाठी, सर्व पिकांना हमी भाव द्यावा, एवढीच माझी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना फार मोठ्या अपेक्षा सरकारकडून आहेत। सदैवानं या देशाला एक चांगले कृषी मंत्री लाभलेले आहेत, त्यामुळं तर आता आमच्या जास्त अपेक्षा कृषी मंत्री महोदयाकडून आहेत। यावर्षी कर्जमाफी किंवा पीक विम्याचे असे अनेक विषय आहेत, परंतु सरकारनं प्रत्यक्ष शेतकऱ्याला येणारा खर्च आणि शासन जाहीर करत असलेले हमीभाव याच्यामध्ये जो गॅप आहे, ह्या गॅप शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी एक काहीतरी वेगळ्या निधीची तरतूद होणं गरजेचं आहे। कारण विद्यापीठातले आलेले आकडे आणि प्रत्यक्षात बांधावर शेतकऱ्याला येणारा खर्च याच्यामध्ये जमीन आसमानची फरक आहे। फक्त हमीभाव देतोय, हमीभाव जाहीर होतात एवढ्यावर समाधान न मानता वस्तुनिष्ठ हमीभाव शेतकऱ्याला मिळाला तर कोण्या कर्जमाफीची शेतकऱ्याला गरज पडणार नाही। तुम्हाला काय वाटतं, काय शेतकऱ्यांसाठी करायला हवं या अर्थसंकल्पात? सर्वप्रथम उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पाला शुभेच्छा देतो आणि या सरकारला, मोदी सरकारला सद्बुद्धी देऊ की शेतकरी हिताचा अर्थसंकल्प हा जाहीर करू। कारण गेल्या 14 पासून शेतकरी हा चातकासारखी वाट पाहत आहे मोदी सरकारची की शेतकऱ्याला आजचे दिन कधी येतील म्हणून, परंतु आजचे दिन तर आलेच नाहीत, बुरे दिन मात्र सुरू झाले आहेत। काय अर्थसंकल्पात काय तरतुदी कराव्या? अर्थसंकल्पात तरतुदी अशी करायला पाहिजे की जे हमीभाव आज 5,800 रुपये तुम्ही सोयाबीनला जाहीर केलाय, सोयाबीन प्रत्यक्षात विकते 4,200 रुपये, मग हमीभाव आहे कुठं? का व्यापाऱ्यासाठी हमीभाव आहे का शेतकऱ्यासाठी हमीभाव आहे? म्हणून शेतकरी हिताचा अर्थसंकल्प निश्चित या सरकारनं करावा। एकंदरच आपण बघितलं की अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, अपेक्षा आहेत। सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या उन्नतीसाठी पेन्शन सुद्धा द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केलेली आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, मालेगाव, नांदेड।